हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर ना आपण आजपासून पुन्हा व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर काय झालं होतं, कसं झालं होतं हे मी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. तर त्या अगोदर ना इथं म्हटलं पहिला व्हिडिओ आहे तर ना छान असा गोड बनवूया. तर इथं मी शेवया बनवत होते, तर म्हटलं थोडक्यातच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तर सगळ्यात अगोदर ना इथं मी ना एक प्लेट बारीक शेवया घेतलेल्या आहेत आणि ना इथं गावरान तूप आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅसवर कढई ठेवायची आहे. कढई ठेवायची आहे. कढई ठेवली की त्यामध्ये आपल्याला आहे ना 2 चमचे, 1 किंवा 2 चमचे असं इथं तूप टाकून घ्यायचं आहे. आणि तूप छान असं टाकून घेतलं की आणि एकदम गरम होईपर्यंत तूप छान गरम झालं की तूप त्यामध्ये लगेच आपल्याला शेवया टाकून घ्यायच्या आहेत. शेवया टाकून घेतल्या ना तर याला अगदी थोडंसं नॉर्मल कलर येईपर्यंत आपल्याला छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत एकदम कमी गॅसवर. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला असा कलर येईपर्यंत आपल्याला इथं छान भाजून घ्यायचे आहे. आणि अशा छान भाजून झाल्या की यामध्ये आपल्याला आहे ना दूध घालायचं आहे. जर तुम्ही जर दूध नसन खात तर तुम्ही इथं दुधाच्या ऐवजी पाण्याचाही वापर करू शकता. तर बघू शकता इथं मी आहे ना 2 वाट्या इथं 2 वाट्या दूध घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे. तर गोड कमीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता. तर छान असं साखर टाकून ना त्याला हलवून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं आहे ना कमी गॅसवर आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. आता शेवयाची रेसिपी तर काय सगळ्यांना माहीतच आहे, सांगायची काही गरजच नाही. पण आता पहिला व्हिडिओ होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर करूया. आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघितल्या ना तर खूप छान अशा आपल्या इथं शेवया तयार होतात. तर आजची रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ना पूर्ण डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी ना संध्याकाळी मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तिथे जाऊन नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.